जय हरी. एकादश स्कंध भाग 121. 8व्या अध्यायामध्ये यदू आणि अवधूत यांच्या संवादातून आपण अवधूतांनी केलेले जे गुरु आहेत त्याबद्दल माहिती घेतोय. 9 गुरूंबद्दल आपण माहिती घेतली. आज 10व्या गुरुचा अभ्यास करूया. 10वा गुरु कोणता? समुद्र. समुद्राच्या गुरुपणाचं वर्णन करताना नाथांनी सत्पुरुषाच्या जीवनाची कितीतरी अंग समजावून सांगितली आहेत. मीपणानं निर्माण होणाऱ्या अनुभवांची कक्षा किती व्यापक आहे हे साहित्यावरून दिसतं. म्हणजे संतांच्या जीवनात मीपणा नाहीसा होऊन अनुभव प्रगट होतो. अर्थात मीपणा विलीन झाल्यामुळं अनुभवाची कक्षा कितीतरी व्यापक असली पाहिजे. आत्मानंदाचा अनुभव समुद्रासारखा खोल, गंभीर, रत्नगर्भ आणि अखंड पूर्ण असतो. म्हणून आत्मज्ञानी पुरुषाच्या अंतःकरणाला समुद्राची उपमा फारच शोभून दिसते. नाथ महाराज सांगतात, गंभीरपणा आणि संपूर्ण निर्मळपणा हे समुद्राचे गुण आहेत. समुद्र सदा सर्वदा सुप्रसन्न असतो. तसा योगीही सर्व काळ प्रसन्न वदन असतो. अखंड आत्मानंद भोगत असल्यानं त्याला कधीही दुश्चितपणा ठाऊक नसतो. अनेक नद्यांचं गढूळ पाणी येऊन मिळालं तरी समुद्र गढूळ होत नाही. तो अगदी निर्मळच राहतो. तसाच योगीही नाना प्रकारची कर्म करत असून देखील सदोदित निर्लेप राहतो. समुद्र पाण्यानं गंभीर तर योगी स्वानुभवानं गंभीर असतो. समुद्र मर्यादा उल्लंघत नाही तर योगी गुरु आज्ञा उल्लंघत नाही. समुद्रात कुणी शिरला तर पाणी आणि लाटा या खाली तो बुडून जातो. तसं श्रद्धा आणि प्रेम हे धरून कुणी योग्यापाशी गेला तर त्याचा संसार बुडून जातो. समुद्राच्या पाण्यात शिरायचं कसं, बाहेर निघायचं कसं हे जो जाणतो तो समुद्रात स्नान करू शकतो. इतरांना समुद्र लाटांच्या कल्लोळानं कासावीस करून सोडतो. त्याचप्रमाणे भलत्या माणसाला योग्याशी सलगी करता येत नाही. सामान्य माणसाला आपलं स्वत्व जाईल की काय अशी स्वाभाविक भीती वाटते. पण भाविकांना मात्र योगी सुसेव्य असतो. मोठा श्रीमंत झाला तरी केवळ पैशानं त्याला समुद्राचं उल्लंघन करता येत नाही. तसं देवादिकांना, राजे लोकांना किंवा व्यवहारातील मोठ्या लोकांना योग्याच्या उलट जाता येत नाही. समुद्रात मळ राहत नाही. लाटांबरोबर तो दूर फेकला जातो. तसंच सतत सतत ध्यान केल्यानं योग्याच्या अंतर्यामी देखील खात्रीने मळ राहत नाही. ताम्रपर्णी नदी समुद्राला जाऊन मिळाली तेव्हा तिथे मोत्यांची खाण झाली. तसंच मुमुक्षूची श्रद्धा योग्याच्या ठिकाणी बसली तर त्याला मुक्ती प्राप्त झाली. जो कोणी समुद्रात बुडी मारतो त्याला अनेक रत्न सापडतात. तसंच जो कोणी योग्याशी समरस होतो त्याला शरण जातो त्याला ज्ञानरूपी रत्न सापडतात. समुद्राची मर्यादा कधी कुणाला करता येत नाही. योग्याचीही मर्यादा योगशास्त्रालाही करता येत नाही. समुद्राच्या पाण्याला प्रवाह नसतो, ते समुद्रातच राहतं. योगी देखील निश्चळपणे आत्मसमुद्रामध्येच असतो. त्याला मृत्यूचं भय नसतं. प्रवाह नसल्यानं समुद्र नेहमी जसाच्या तसाच पूर्ण असतो. जन्ममरण नसणारा किंवा नसलेला योगी देखील सदा सर्व काळ परिपूर्णच असतो. समुद्राची आणि योग्याची तुलना करता करता योग्याचा एक विशेष असा लक्षात भरतो. समुद्राचं पाणी लाटांच्या खाली अत्यंत चंचल असतं, पण योगी अंतर्यामी अगदीच निश्चळ असतो. कसलीही तळमळ किंवा कल्पना त्याला अस्वस्थ करत नाही. समुद्र वरचेवर खवळतो, पण योगी कधीच क्षोभ पावत नाही. त्याचं मन कशानेही उचंबळत नाही.
आपल्या योगबळानं तो सदा सावध असतो. पौर्णिमा अमावस्यांना समुद्राला भरती येते, पण योगी स्वरूपानंदानं निरंतर परिपूर्ण असतो. चंद्रामुळं समुद्राला भरती ओहोटी येते, पण योगी आत्मज्ञानानं सदा सम राहतो. समुद्र सगळ्यांना खारट असतो, पण योगी मात्र सर्व प्राणीमात्रांशी सदा सर्व काळ सर्व परिस्थितींमध्ये गोडच असतो. त्याचा बोध देखील खराखुरा आणि गोड असतो. अपक्व शेंडेफळाला माधुर्य नसतं, त्याचप्रमाणे ज्याला आत्मज्ञान होऊन पूर्णबोध झालेला असतो त्यालाच माधुर्य प्राप्त होतं. सागरावर मेघवृष्टी झाली तर ते पाणी फुकट जातं. योग्याचं मात्र तसं नाही. त्याची सेवा केली की तो ती मुळीच वाया जाऊ देत नाही. योग्यानं अगदी अल्प सेवा घेतली तरी तेवढ्यानं तो भवव्यथा निवारण करतो. म्हणून मुमुक्षू लोकांनी नेहमी संतांची सेवा करावी. पावसाळ्यात नद्या अमाप पाणी घेऊन आल्या तरी त्यामुळं समुद्र हर्षानं उचंबळत नाही, त्याचं पाणी चढत नाही. उन्हाळ्यात नद्यांचे प्रवाह थांबतात, म्हणून त्याचं वाईट वाटून समुद्र काही ओसरतही नाही. त्याचप्रमाणे अनेक प्रकारची समृद्धी चालून आली तरी योगी त्याबद्दल अहंता बाळगत नाही किंवा त्याला यत्किंचित गर्वही चढत नाही. भगवंताशी अखंड असा तो चिकटलेलाच असल्यानं तो संतोषानं सदा आत्मानंदात राहतो. श्रीमंतीत असताना मी श्रीमंत आहे हा भाव त्याच्या मनाला शिवत नाही आणि दारिद्र्य आले तरी त्याची जाणीवही त्याला नसते. आत्मज्ञानानं भगवत स्वरूप झालेल्या योग्याला प्रपंचाची आसक्तीच नसते, म्हणून श्रीमंती आणि दारिद्र्य दोन्ही त्याच्या चित्ताला सारखीच वाटतात. पुढे 11वा गुरु सांगतात तो पतंग. आता हा पतंग म्हणजे किडा, उडवायचा पतंग नव्हे, किडा. माणसाच्या खाजगी जीवनात काय किंवा सामाजिक जीवनात काय कामवासनेला बंधन घातलं नाही तर व्यक्तीची आणि समाजाची सगळ्या बाजूंनी मोठी हानी होते. राजकारणामध्ये किंवा रणांगणामध्ये स्वपराक्रमानं चमकलेले पुष्कळ पुरुष केवळ या वासनेच्या अधीन होऊन स्थानभ्रष्ट होतात. कामवासनेत वाईट असं काहीच नाही. सुखी मानवी जीवनाला तिची आवश्यकता आहे, परंतु माणूस तिच्या अधीन झाला म्हणजे बघा, हे ऐकताना एखाद्याला वाटेल की कामवासनेत वाईट कसं काही नाही आहे, काही कसं सांगतात. तर प्रत्येक गोष्टीमध्ये आवश्यकता जेवढी आहे, जितकं गरजेचं आहे ते असणं, ते वाईट नाही आहे. पण माणूस जेव्हा त्याच्या अधीन होतो, अतिरेक करतो, म्हणजे पाहता पाहता विवेक भ्रष्ट होतो आणि मग जीवनातील उच्च ध्येय साधण्यास अक्षरशः गलित गात्र किंवा नालायक बनतो, ते चूक आहे. परमार्थाच्या साधनामध्ये विवेकाच्या दीपाला अखंड जळत ठेवावं लागल्यानं साधकांना या वासनेच्या झटक्यापासून अति सांभाळून राहावं लागतं. या वासनेत अंतर्भूत असणारी शक्ती रूपांतरित करून भगवंताकडे वळवली तर हा म्हणता साधक तयार होतो. नाथांना हेच सांगायचं आहे. नाथ महाराज म्हणतात की कामवासनेच्या अधीन होणं हे नाशाचं मूळ आहे. तो नाश कसा घडून येतो हे शिकण्यास पतंगाला गुरु करावं. दैवी गुणमयी माया स्त्री रूपानं साकार होते आणि तिच्या आधारानं कामवासना भोगण्याची बलवत्तर इच्छा प्राण्याला होते. तिच्यातून उदय पावणारा प्रपंचाचा पाश मोठा कठीण. तिच्यापायी माणूस आपला आयुष्य वाया घालवतो. पतंग दिव्याला आलिंगन देतो आणि त्यात मरून जातो. माणसाचं तसंच घडतं. शिवाय एकाचं नुकसान झालेलं पाहून दुसरा शहाणा होत नाही.
कामवासना, सोनं, वस्त्र, अलंकार हे सगळं मायेचेच अस्त्र आहेत ना. त्यांच्या नादानं स्त्री पुरुष फशी पडतात. सुंदर स्त्री पाहून किंवा सुरेख पुरुष पाहून ज्यांची विवेकदृष्टी नष्ट होते आणि मोठ्या लालसेनं जे शरीर भोग भोगतात त्यांच्या पदरात शेवटी दुःखच पडतं. दिव्याच्या ज्योतीमधली, आता हा दिव्याची ज्योत म्हणजे प्रकाश, ती ज्योत अशी मस्त दिसते ना की नाही, मग ती झगमग पाहून त्यावर झडप घालणारा पतंग जळून जातो. कामवासनेला बळी पडणाऱ्या स्त्री पुरुषांची अवस्थाही तशीच होते. हरिचरणांना विमुख असणाऱ्या माणसांना माया भुरळ घालते. इंद्रिय दमन न करणाऱ्या लोकांना ती सतावते. मग ही यांना सतावते कुणाला? ज्यांना इंद्रिय दमन करता आलं नाही त्यांना. पण भक्तांच्या समोर मात्र त्या मायेचं काहीच चालत नाही. भगवंताच्या ठिकाणी ज्याची अत्यंत प्रीती असते त्याला तो कृपानिधीच सांभाळतो. भगवंत भक्तांचं रक्षण कसं करतो बघा. मुळात आत्मा आणि आत्मी असा भेदच नाही आहे. स्त्रीच्या ठिकाणी आणि पुरुषाच्या ठिकाणी एकच भगवंत असतो. अर्थात स्त्री पुरुष भेद चालत नसल्यानं एकच भगवंत स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये विलसतो. आत्मज्ञानानं अशी समदृष्टी असलेला भक्त कामवासनेला बळी पडत नाही. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.